नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. पंजाब नॅशनल बँकेकडनं मित्रांनो ही जॉब वॅकन्सी निघालेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अप्रेंटिस या पदासाठी ही जॉब वॅकन्सी निघालेली आहे. मित्रांनो, जर का तुम्हाला देखील बँकेमध्ये जॉब करायचा आहे तर मित्रांनो ही खास जॉब अपडेट तुमच्यासाठी असणार आहे. रिसेंटली तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे, कारण या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही अप्रेंटिस करता तर त्यावेळेस तुम्हाला खूप काही अप्रेंटिसमध्ये शिकायला मिळतं. बँकेचं कामकाज कशा प्रकारे चालते, त्यासोबतच हा जो काही एक्सपिरियन्स आहे पुढे ज्यावेळेस तुम्ही प्रायव्हेट बँकमध्ये जेव्हा जॉबसाठी ट्राय करता किंवा गव्हर्नमेंट बँकच्या जॉबसाठी ट्राय करता त्यावेळेस तुमचा हा एक्सपिरियन्स नक्कीच फायद्याचा ठरतो. तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 8/2/2026 पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत. फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 24/2/2026. त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे ऑनलाईन एक्झामची, ती आहे फर्स्ट वीक ऑफ मार्च 2026, म्हणजे मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये या ठिकाणी एक्झाम घेतली जाईल. तुम्हाला या ठिकाणी जे काही डेट आहे ती कळवण्यात येईल. तर या ठिकाणी मित्रांनो जागा किती निघालेल्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 5138 जागांसाठी ही पदभरती घेतली जात आहे. मित्रांनो, बंपर भरती आहे तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या काही जागा भरल्या जाणार आहेत त्या कशा भरल्या जाणार आहेत, कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण कसं असणार आहे, सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती दररोज बघायला मिळतील. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर एज लिमिट किती असणार आहे, 20 ते 28 वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे. एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे, जसं की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी 5 वर्ष, ओबीसी कॅटेगरीसाठी 3 वर्ष, पीडब्ल्यूबीडी कॅटेगरीसाठी 10 वर्षाचं या ठिकाणी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे तर कोणत्याही शाखेतून जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. बाकी कोणताही या ठिकाणी क्रायटेरिया त्यांनी सांगितलेला नाहीये. अप्रेंटिसचं ड्युरेशन किती वर्षाचं असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही 12 मंथ्स म्हणजेच 1 वर्षाचं या ठिकाणी हे अप्रेंटिस ट्रेनिंग असणार आहे. या ठिकाणी आता आपण बघणार आहोत की या ज्या 5138 जागा भरल्या जाणार आहेत तर त्या महाराष्ट्रामध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या स्टेटनुसार या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. तर आता आपण बघणार आहोत की महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 232 टोटल जागा आहेत त्या महाराष्ट्रासाठी भरल्या जाणार आहेत. सर्कल वाईज या ठिकाणी दिलेलं आहे कोल्हापूर, मुंबई सिटी, मुंबई वेस्टर्न, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे इत्यादी ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत. कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागांचं विश्लेषण देखील चार्टमध्ये दिलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. स्टायपेंड तुम्हाला या ठिकाणी किती दिला जाणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रूरल, सेमी अर्बन, अर्बन अशा जर तुम्ही एरियामध्ये राहत असाल तर 12,300 तुम्हाला या ठिकाणी स्टायपेंड दिला जाणार आहे. मेट्रो सिटीमध्ये जर तुम्ही राहत असाल तर 15,000 तुम्हाला या ठिकाणी स्टायपेंड दिला जाणार आहे. ऍप्लिकेशन फीस किती आकारलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॅटेगरीनुसार या ठिकाणी फीज आकारलेली आहे. त्यासोबतच कॅटेगरीमध्ये मेल आणि फिमेल ह्या दोघांचीही फीज या ठिकाणी वेगवेगळी दिलेली आहे. तुम्ही बघू शकता जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी मेल कॅटेगरीसाठी 800 रुपये फीज आकारलेली आहे, प्लस जीएसटी 18% 944 रुपये या ठिकाणी फीज टोटल आकारलेली आहे. त्यानंतर जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस फिमेल कॅटेगरीसाठी टोटल 708 रुपये फीज आकारलेली आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी मेल फिमेल कॅटेगरीसाठी 236 रुपये फीज आकारलेली आहे. ट्रान्सजेंडर जर तुम्ही असाल तर या ठिकाणी बघू शकता 236 रुपये फीज आकारलेली आहे. सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जाणार आहे. टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज,
मेडिकल एक्झामिनेशन या ठिकाणी घेतलं जाणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता रिटन एक्झाम मध्ये तुम्हाला काय विचारलं जाणार आहे, तर 100 प्रश्न 100 मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहेत, ज्यामध्ये बघू शकता तुम्ही जनरल अँड फायनान्स अवेअरनेस विचारलं जाणार आहे, जनरल इंग्लिश विचारलं जाणार आहे, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग ॲप्टिट्यूड, कम्प्युटर नॉलेज या ठिकाणी विचारलं जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला देखील या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला PDF फाईल अप्लाय लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा ही माहिती सर्वात आधी वाचून घ्या, त्यानंतर या ठिकाणी अप्लाय करा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.